मॉर्निंग गाइस, वेलकम माय न्यू ब्लॉग. तर सिरीज 2 किंवा 3 असेल आणि आज नाश्त्याला आहे पावभाजी, पापडी, चकली. ऑर्डर येते काका इथे. हा भाई इथं बिस्किट खातोय आणि मी तर पावभाजी खातोय. आपल्याला कसं स्पेशल नाश्ता असतं तसं आहे. आता माझा नाश्ता झाला आहे. इथं पत्ते खेळतात आणि इथं बघा काय लोक पाणी करतात. असं पाणी करते बघा. मम्मी चिकन साफ करते. प्रिया मावशी पाणी, रंजना मावशी पाणी, अजून कोणते मावशी, सारण मावशी पाणी भरतात. इकडे बघा, तोंड दाखवा. हाय करा. दिसतंय का तुला? आम्ही हा मग दिसतोय ना. हे काय गावचा पाणी भरायला आलो आम्ही. गावचा बदलापूरशी आलो इकडे पाणी भरायला. मम्मीने त्याच्यासाठी बोलवली. असं काय सीन आहे भाई. मग आता आपण भेटू डायरेक्ट नंतर. 2-3 दिवसात परत येशील. आपण परत घेऊन राहतो. नको टेन्शन घेऊ. पाठवणार तू का नाही पाठवणार? पाठवणार तू अशी जा. स्वतःच काम स्वतः करायचं. मगाशी कोणते बोलले मग सांगतो गरज सगळ्यांना पडते. आता दुपारचे वाजले 1:30 किंवा 2:30 झाले असते, काय माहित नाही काय किती वाजत किती नाही. आणि आता आम्ही चालू आहे मंदिरात आमच्या कुलदेवकडे. तिथं नारळ द्यायला मस्त असं फिरून मग काय. मग त्यानंतर तिथं जाणार आखी मंडळी चालले. मग आपण बघा मग तुम्ही भाई कसं वाटतं कसं नाही. तिथं मुस्लिम लोक प्रिया मावशी एक नंबर दिसतात. दिल्ली आलेली आहे हे बघा. ही स्पॉटेड घर हे बघा. तर आता काय आता आम्ही मंदिरात जाऊ. मावशी लोकांचं आगमन झालेलं या ठिकाणी. चला नाव बिव घ्या मस्त की. आईचे भाऊजी आहेत ना. हा आमचं मंदिर आहे. तिथं गणपती बाप्पा गौरी बसतात. तुम्ही इंस्टाग्रामला बघितलं असेल माझ्या. आणि हे आहे कुलदेव. हे पप्पा मस्त आहे की. आमची सूर्य दळेकर याच्या घरामध्ये पाहुणे मंडळी आलेले आहेत. श्री ओंकार आणि प्रिया मावशी, रंजना मावशी, माया मावशी आणि शाळा मावशी आणि त्यांच्या 2 मुली आणि शिवाजी गोळकर यांची फॅमिली या ठिकाणी आलेली आहे तिथं. आणि आज तुमच्या चरणी हा सोन्याचा गोळा आपण केलेला आहे. त्यांच्या पाठीमागं काय विडापिडा असेल घरामध्ये हे शोधे आणि कुणी काय केले असं कनेवेने तर आणि कामामध्ये त्यांच्या हे शोधे असा साजरा करतोय. हर महादेव. बाबू मोर्या हा अश्विन देवळेकर याचा युट्यूब चॅनल व्यवस्थित चालू दे. पुढे काय इंस्टाग्राम व्यवस्थित चालू दे. हा मस्त पैसे कमवू दे. पैसा पाणी येऊ दे. हा पुढे काय हा चांगले व्ह्यूज जाऊ दे. चांगला न्यूज येऊ दे. व्ह्यूज आणि तुझ्या पाठीमाग काय विडापिडा असेल तुझं गप्पा माझ्या आहे मस्त एक नंबर. सॉरी मावशी. तर गाईज आता माझ झालेले उलटा होतो तो गाईज वाल्या. नाही बरोबर आहे. मी एडिटिंग बरोबर कुठलीच व्हिडिओ टाकू नको. देवाची टाकू नकोस. देवांच्या कुठल्याच टाकू नको. काहीच करू नको. तेवढंच की सक्सेसफुल तुम्ही घरात व्यवस्थित जाऊन दे एवढंच आहे. सक्सेसफुल लागेल तुला लागेल. बघितलं का असा विषय ब्लॉगरचा. हिला समजलं पण नाही माहितीये का. हिला समजलं पण नाही मी व्हिडिओ कधी ऑन केले. मला बोलते ही ना माझी ना व्हिडिओ घेत जाऊ आणि ना हिला माहिती
मावशी तुमची पोरगी जाम भारी बोलते का. डोंट 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 मुझे इसके बारे में थोड़ा सा सोचना पड़ेगा. हाँ हाँ तू कशी होते सांग. तू डिलीट कर. तू सांगच आहे तू हिंदी. खरं सांगा तुमच्या पोरीचं लग्न झालं ठीक आहे. आणि त्यांचे ते त्या ताईचे पोरी झाले ठीक आहे. तर तुम्ही विचार करा मग त्यांच्या पोरं बोलतील का ही मम्मी तू अशी दिसायची लहानपणी बाबा. बोलणार की नाही खरं खरं सांगा. हा तेच माझे माझ्या ताई बोलते की माझे फ्रेंड्स तर फोटो बिटो करतात. बीच होती ना. पण मावशी बरोबर की ना मेमरीज असतात ना. एक आठवणी असतात ना. सांग ना कसे पण टाकतो काय डिलीट कर. अरे एवढं कोण नाही बघत का. कोण बघतात दाखव नाव सांग एक एक. तर बघितलं का माझ्या फॅन फॉलोइंग किती आहे. म्हणूनच बोलते 13,000 आहेत ना त्यांना मला दाखवायची गरज नाही. आता तर मी तुला असं फोकस कर प्रिया मावशीची मुलगी प्लीज. ओळखी की नाही मावशी. नको काय नको नंतर कोपच्यात घे आणि आपल्या इकडे नको येऊ तू. तर गाईस आता आम्ही दुसऱ्या मंदिरात आलोय आमच्या गावाचा आणि ही अख्खी पाठी अख्खी मंडळी आहे. मग तुम्ही बघू शकतात किती भारी हिरवा निसर्ग हा फिरे जीवन सकाळ म्हणजे काय माझं गाणं येत नाही जाऊ दे. किती सुकून वाटते का मंदिर आहे भाई. आणि भाई व्ह्यू बघा फक्त व्ह्यू बघा काय ओपी व्ह्यू आहे भाई भाई. तर भाई मंदिर आलंय खेमदेव प्रवेश. चला पाया पडा आणि गुन्ह्याची वाट थोडी धमकी देते मला. काय बोलते है का इसका गेम बजाना पड़ेगा. किसका मालूम है आपका. मेरा क्या फायदा. अंकिता आणि अक्षता. काय झालं दिलं मी. आज या ठिकाणी ही मंडळी आलेली आहे. त्यांच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्या आमच्या भारतावरती पाकिस्तान जो काय करतोय ही वेळा पिढ्यांची बाप्पा आणि आमचा भारत देश व्यवस्थित पार पाडू दे आणि भारताने या पाकिस्तानावरती चांगलं रक्षण करू दे आणि असं आता बघितलं कॅमेरामध्ये. तर आज आम्ही ना एक स्कूल मध्ये शूट केलेलं. हो का काहीतरी चालू होता ना त्यावर बघायला गेलेली त्या मुलांचा जो वडा कपडे बदलताना दिसत होता ते का आपण ते शूट आई शपथ गाईस एवढे विषय आलेला एवढं कसं आहे. Oh my God. मी
बोलते का तू कधी देतो तर मला माहित पण नव्हते की का माझ्याशी बोलतो. लोक इथं बसलेत, पाप केलेत, घरी चिकन कापलंय आणि इथं पाप पेढायला पाप पेढायला इथं आले. मोरया साई बाबा की जय. बरं कसे पाप सोबत पुण्या पण ए बघा साई बाबा भेटले. साई बाबा हे मम्मी आणि हे नाही घेऊन देत नाही मला. ए तू कुठे चालली? जा घे जा लगेच. हा ना मस्त नारळ वगैरे आहेत तिथं. अलकट दीदी आले बघ पुढे तुझी. अलकट दीदी फेक इथं. फेकू नको उगाच जाईल हातातून. चांगलंय का खायला पिकलंय अलकट दीदी आली. तो असाच आहे माझ्यासोबत. त्याला मला खाण्याचा प्रॉब्लेम. हा कसं आहे सगळ्यात नालायक माणूस आहे आणि माझे व्हिडिओ काढले आणि डिलीट करत असेल नाही की नाही असं बघतो. आणि काकी दाखव ना माझी काकी दाखवलं मी. कोण आहे? ओळखते ती. हे मला इंस्टा फॉलो बिलो करा. कशाला फोटो ब्लॉगला मी तुला ना त्याचं हे पाठवते ना आपल्या हे नाही ग हे मला इंस्टाला फॉलो कर. मला इंस्टा फॉलो कर. रिपोर्ट करायचंय. नाही इंस्टा फॉलो कर. मला इंस्टा फॉलो कर. अश्विन देवलेकर. चाल तिकडे जा ना ब्लॉग. मी आता घरी आलो आणि बघा मग काय दिसलं इथं. एवढे सारे आंबे बाबा. तुम्हाला कोकणची पावळ बघायची ना, कोकणची पावळ बघायची ना, हे बघा दिस इज द पावळ. बघा अख्खी बरणी भरून भाई आंबे आणि काजू. आणि अजून आंबे पडले ना विचार बेडरूम मध्ये अजून. म्हणजे विचार कर. तर भाई आता गायस आम्ही बसलोय जेवायला मस्त. स्टार्ट स्टार्ट. कमाल पप्पा. काय मम्मी तू आंबोकर खाण्याचं नाव खराब केलं. आंबोकर खाण्याचं नाव खराब केलं तू. मिट्टी मध्ये टाकलं आंबोकर खाण्याचं नाव. आता आम्ही चाललोय बीचला मस्त. अख्खी फुल फॅमिली. तर आजोबा तयार होतात आणि इथं आजोबा तयार होतात. मेकअप आर्टिस्ट मेकओव्हर अंकिता पवार आणि इथं आजोबा तयार होतात. मग आता आपण भेटू डायरेक्ट सगळे आल्या होते. ठीक आहे आता आम्ही चाललोय बीचला. याकी मंडळी आहे भाई. ओ काय क्राऊड आहे भाई खतरनाक. आता आम्ही चालू बीचला. मग तुम्हाला दाखवतो भाई. तिथं गाडी उभी आहे भाई. भाई आयफोनचा विषय जाम हारल्या का का तुमची गाडी. अच्छा तो आणते. अच्छा मग चला भाऊ. म्हणून बीचला आलेलो आहे आणि भाई मी तुम्हाला दाखवतो काय विषय ते बघा. फोटो भाई काय खतरनाक विषय. हे बघा ही पोरगी आहे आणि हा मी आहे. आणि भाई पोरी कोणी दाखवायचं माहिती आहे का असं. म्हणजे कसं पोरी जवळच आहे ना आपल्या कसं आहे. आणि पोरगी डायरेक्ट लाद द्यायचा आईचा घो. हे आहे माझी फॅमिली. ही फॅमिली आहे आणि तरी एन्जॉय. तर गाईस लाट एवढी मोठी आहे ना की बाबा आईचा गाडवा पोहोची वाट लागणार आहे लवकर. इथं फुल फॅमिली वगैरे. इथं आखे लोक तिथे आले लोक आहेत बघ आईच्या गावात. मोठ्याला पाहिजे. हे जे लाट आहेत ना लाट हे पोरी आहेत आणि मी अशी आहे.
पोलीस राहायचंच नाही माहिती का तुम्ही धावतो आता इथं पाणीपुरी शेवपुरी जे काय आहे ते खायला. तुम्ही काय खाणार आहे? चायनीज भेल. कुठे भेटते? पाणीपुरी शेवपुरी तर काय खात नाही तर मी चाललो चायनीज भेल बघायला. कारण की आपल्याला चायनीज भेल पाहिजे ब्रो. दहापुरीची चायनीज भेल नाही खायते. रत्नागिरी पोलीस डॉन. मावशी चायनीज भेल कितीला आहे? हा ताई ताई चायनीज भेल कितीला आहे? हा दे ना एक प्लेट. आणि मंचुरियन भेल? मंचुरियन भेल तेच का दे ना. बाहेर लागते राईस. मी पण एक घेतो. नाही तिथे सगळे लोक बसलेत. आता आम्ही सगळं सामान विमान घेऊन ना घरी जातोय. आणि कधीच घरी पोचतात झाले त्यांना घरी पोचून 20 मिनिटं. आम्ही अजून पोचतोच आहे. आमच्या घरच आहे त्यासाठी चटका विकवा लागलाय. पप्पा बोलतात की आता अजून 20 मिनिटं लागतील. आता हा ना खूप लॉंग कट वाटतोय. तर पप्पा दुसऱ्या रस्त्याने आणले माहिती का. आम्ही या रस्त्याने तर पहिल्यांदाच आलोय. आता आम्ही ना तिथून जातो. आता तिथून जरा मग शॉर्टकट वाटतं असेल. डेंजर रस्ता आहे डेंजर रस्ता आहे. बीचवर आलो शॅम्पू पण घेतलाय केसांना लावायला. काहीच आता माझी हालत बघू शकतात. हे बघा पूर्ण असं वाटतं की भाई कुठून उचलून आणले मला. कशाच्या डब्यातून आणले की कशातून आणले मलाच माहिती. हे बघा कसं विषय. आणि पूर्ण थकलोय. आता घरी जाणं आंघोळ करणार. हे बघा गाईस. हे बघा विंचू विंचू. एवढा मोठा अश्विन कळतंय का तुला? विंचू सापडलाय गाईस. अश्विन थांब. अरे त्याला ढंग नाही हाताने उचू का. चल तर गाईस हे बघा विंचू आम्हाला भेटलाय. आमच्या इथं मी पहिल्यांदा बघतोय. कसे मारलं बघा. घेतला जीव. आता पाप लागणार. जीव घेतला कसे. साई बाबा तू हमेशा मेरे साथ है. तर गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.